नांदेड वगळा सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पार्टी RPI आठवले गटाचे अधिकृत उमेदवार सरिता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, मीना मारुती वाघ, श्रीराम दत्ता कोकाटे यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने नारळ फोडण्यात आले। सावंगी प्रभाग क्रमांक 3 येथे मारुती मंदिर येथे माजी मंत्री DP सावंत यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आज नांदेड वगळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाच्या निमित्ताने 2026 ला महानगरपालिका इलेक्शनचा बिगुल वाजलेला आहे आणि आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 येथे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे नारळ फोडून। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांच्याकडे बघून नांदेडतील जनता भाजपचा झेंडा महानगरपालिकेवर रोवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। महापालिकेमध्ये जेवढ्या आम्ही जास्त जागा लढवल्या, जेवढ्या लढवल्या आहेत त्यातल्या सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट भाजपचा असेल आणि भाजपचाच महापौर इथं बसेल याची आम्हाला खात्री। त्यांनी चर्चेसाठी यावं, आपण 15 दिवस आहेत लोकांसमोर जायला, आम्ही चर्चेला तयार आहोत। साहेब परसेप्शन काढलेलं आहे, ते इंटरव्ह्यूची मीटिंग होती। भाजपने प्रभाग क्रमांक 12 मध्ये 4 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत, ते कोणी सांगितलं नाही। मुदखेड मध्ये भाजपने परवा गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकेमध्ये 7 तिकीटं दिली होती मुस्लिम समाजाला, त्यातले जनतेने 3 मुस्लिम नगरसेवक निवडून दिलेले आहेत। त्यामुळे हे फक्त काही बोलायला जागा नाही म्हणून काहीतरी जर फुसफट टाळायचं आणि कुठेतरी बदनामी करायची, यातून बदनामी काहीच होत नाही, आम्ही काही आक्षेपार्ह त्याच्यात झालेला नाहीये। तर इलेक्शन टॅक्टिक्स आहे, ज्या समाजाचा बाहुल आहे त्या प्रभागामध्ये सगळेच पक्ष तिकीट द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यातून झालेला हा प्रयत्न आहे। उगाच त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे। त्यांच्याकडे बोलायला दुसरी काही जागा नाही, दुसरा काही विषय नाही, म्हणून हा विषय त्यांनी काढलेला असं मला वाटतं। मानसिक रावत यांनी सुद्धा आरोप केला होता की 50 लाख रुपये देऊन, अतिशय खोटी गोष्ट आहे। अनेक रिक्षा चालकांना तिकीट दिलेली आहे अशोकरावजीने आज। मी या गोष्टीचा निषेध करतो। भानुसिंग रावत आमचे जुने मित्र आहेत, परंतु ते या स्तराला जातील असं मला वाटलं नव्हतं। कुठलाही दुसरे पक्ष बदलताना व छोटे नाटे आरोप करून जर जायचं असेल तर ते त्यांनाच लागलं वापस।